नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. औसा यानातील मलकापूर अर्बन देणार 50% पैसे. ग्राहकांकडून ठेवींचे सर्वच कागदपत्रे घेण्याचा हट्टहास कशासाठी? $11.5 लाखांचा गुटखा गेला तरी कुठे? अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालय गोदामात गुटखा नसल्याची माहिती. अरुंद रस्त्याचा फटका, आगीमुळे 2 दुकाने जळून खाक. व्यापाऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी, डोळ्यात अश्रू दाटले. घरोघरी अक्षय तृतीयेची सुरू आहे जय्यत तयारी. कुंभदानातून पितरांना तर्पण, पुण्यसंचयासाठी दान धर्माची परंपरा. मंदिरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांना अटक करा. दानपेटीवर डल्ला मारणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद. आता सविस्तर बातम्या. औसानयात गेलेली दी मलकापूर अर्बन सहकारी बँकेच्या ठेकीदारांना 50% पैसे परत मिळणार असून त्यासाठीचे अर्ज ग्राहकांना करावे लागणार आहे. परंतु ठेकीदारांकडून संपूर्ण ठेवीचे ओरिजिनल कागदपत्रे जमा करण्यात येत असून रक्कम मात्र 50%च देणार असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. औसायनात गेलेल्या मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे यंदा 19 एप्रिल रोजी बँकेचे औसायक व बँकेचे अधिकारी वर्ग यांच्यात झालेल्या चर्चेनुसार व सभेतील ठरावानुसार बँकेकडे वसुलीमधील जमा झालेल्या निधीमधून ठेवीदारांना त्यांच्या बँकेकडे चालू बचत तसेच मुदत ठेवींमध्ये 31 मार्च 2025 रोजी जमा असणाऱ्या एकूण ठेव रकमेच्या 50% एवढी रक्कम ठेवीदारांना परत करण्याबाबत निर्णय झालेला आहे. त्यानुसार बँकेत ग्राहक कागदपत्रे जमा करत असून ठेवींच्या 50%च रक्कम दिली जात असताना ग्राहकांकडून सर्व ठेवींचे कागदपत्रे जमा करण्याच्या मागे बँकेचा हेतू काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. याविषयी औसायकांनी खुलासा करण्याची गरज आहे. अनेकांचे लाखो रुपये या बँकेत असून केवळ 50% पैसे देण्यात येत असताना ग्राहकांच्या ठेवींचे सर्व मूळ अर्थात ओरिजिनल कागदपत्रे बँका जमा करून घेत आहे. याचा खुलासा होण्याची गरज आहे. अन्न व औषध प्रशासनाने 11.5 लाखांचा गुटखा नोव्हेंबर 2024 पासून जप्त केला. पण हा गुटखा ना गोदामात आहे नाही कार्यालयात आहे. अशा वेळी हा गुटखा गेला तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान हा गुटखा विकला तर गेला नाही अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार 11,62,000चा गुटखा नोव्हेंबर पासून आतापर्यंत जप्त करण्यात आला. पण हा गुटखा कुठे आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. 3 कारवाया अन्न व औषध प्रशासन विभागाने केल्या. त्यात हा 11,62,000चा गुटखा जप्त करण्यात आला. पण नेमका हा साठा कुठे असा प्रश्न मात्र अनुत्तरितच असून ज्याच्यावर कारवाई केली त्यांच्या विरोधात काय उपाययोजना केल्या याची देखील माहिती विभागाकडे नाही. 3 कारवायांपैकी 2 कारवाया पोलीस व 1 कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने केल्याची माहिती आहे. गुटखा जप्तीनंतर तो अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कुठल्या गोदामात आहे की कार्यालयात आहे असा प्रश्न अनुत्तरित असून गोदाम रिकामे असून कार्यालयात गुटखा नाही. त्यामुळे जप्त केलेल्या गुटख्याला पाय फुटले काय अशी चर्चा विभागात रंगली आहे. रात्री लागलेल्या आगीत 2 दुकाने जळून खाक झाली असून नेमके कशामुळे आग लागली हा प्रश्न आहे. दुकानांना लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा माल मात्र जळून खाक झाला. दुकानदारांच्या डोळ्यात मात्र अश्रू तारळले. येथील मंगलदास मार्केटमधील किसान हार्डवेअर अँड शू मटेरियल दुकानाला आज सकाळी तर आणि सिटी कोतवालीच्या मागच्या बाजूला असलेल्या विशाल फूड या दुकानाला रविवारी रात्री आग लागली. दोन्ही दुकाने जळून खाक झाली व लाखो रुपयांचे नुकसान झाले. अकोल्यातील रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील मंगलदास मार्केट परिसरात असलेल्या किसान हार्डवेअर अँड शू मटेरियलच्या दुकानाला सोमवारी सकाळी 8:30 अचानक आग लागली.
या बंद दुकानाच्या आतून मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाला आणि धुरांचे लोट बाहेर पडताना पाहून परिसरातील नागरिकांनी दुकान मालक साधवानी आणि अग्निशमन दलाला माहिती दिली। अग्निशमन दलाचे वाहन येण्यापूर्वीच परिसरातील कुरेशी बिरादरीच्या लोकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला। थोड्या वेळानंतर अग्निशमन दलाचे वाहनही घटनास्थळी पोहोचले, पण तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते। ही दुकान अरुंद गल्लीत असल्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले। आग कशामुळे लागली याची नेमकी माहिती मिळू शकली नाही, परंतु आगीत 2 दुकान मालकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे। बोलिए, आपकी दुकान का नाम? किसान हार्डवेयर एंड सुमटर स्टोर। हाँ, क्या हुआ दुकान? हाँ, क्या हुआ? कुछ मालूम नहीं भैया क्या हो गया। फायरिंग दुकान में लेकर आग लगी कैसी, आपको कुछ पता? कैसे मालूम नहीं कुछ मेरे को। कब लगी आग? ये 8:30 बजे के आसपास लगी है। अच्छा, का दुकान में कितना नुकसान अंदाज? कुछ अंदाज नहीं। ठीक है, अभी वो सुबह के टाइम में हुआ ना, सुबह? हाँ, अच्छा, आपको माहिती मिली? मेरे को फ़ोन आया, मैं तुरंत भाग के आया। जी जी जी, यहाँ के लोगों ने सपोर्ट किया, कॉपरेट किया? हाँ, बहुत अच्छे सपोर्ट, बहुत अच्छे लोग हैं बेचारे। अच्छा, ठीक है, बहुत अच्छे लोग। ओके ओके, ठीक है ना? हाँ, बहुत अच्छे लोग हैं बेचारे। ओके, राइट। आपका नाम बोलिए? श्रीचंद रामचंद साधवानी। ओके। अक्षय तृतीया हा पुण्यसंचिताचा दिवस मानला जातो। या दिवशी केलेले तर्पण हे अक्षय फल देणारे असते। पितरांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून कुंभदानासोबत तर्पण विधीही पार करतात। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय तृतीया बुधवारी आहे। या निमित्त बाजारपेठेत गर्दी आहे। अक्षय तृतीया महत्त्वाची मानली जाते, त्यासाठी सुगडे, करहा, वाळा, पत्रावळी, आंबे तसेच विविध वस्तू बाजारात उपलब्ध आहे। सोने खरेदी देखील या मुहूर्तावर केली जाते। तसेच दान धर्म केल्यास लाभकारक ठरते अशी श्रद्धा आहे। त्या दृष्टीने विविध वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झालेली दिसत आहे। मुख्य बाजारासह शहरात विविध भागात दुकाने थाटली आहेत। खरेदी करण्यासाठी 1-2 दिवसांपासून बाजारात चहलपहल दिसून येत आहे। घरात सुख शांती राहावी अशी प्रार्थना केली जाते। या दिवशी आमरस, चिंचोणी तयार केले जाते। हा दिवस विदर्भात अखजी म्हणून ओळखला जातो। तसेच विक्रेते अखजीचे गीते गाऊन साहित्य विक्री करतात। या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तथा सर्वोपचार रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन वारंवार नादुरुस्त तसेच बंद पडत असल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे। मशीन अपडेट राहील याकडे रुग्णालयात प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे। मशीन नादुरुस्त असल्याने रुग्णांना सिटी स्कॅन करण्यासाठी वेटिंगवर ताटकळत ठेवण्यात येत असल्याची माहिती आहे। रुग्णालयात यापूर्वी खरेदी करण्यात आलेल्या सिटी स्कॅन मशीन या चांगल्या दर्जाच्या प्रशासन खरेदी करत नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे। सिटी स्कॅन मशीन वारंवार का बंद पडते हा संशोधनाचा विषय असून याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे। गंभीर रुग्णावर चांगल्या पद्धतीने उपचार करण्यासाठी सिटी स्कॅन रिपोर्ट डॉक्टर रुग्णांना करायला सांगतात, परंतु सर्वोपचार रुग्णालयात वेळेवर सिटी स्कॅन होत नसल्यामुळे रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे। तर या गंभीर प्रकाराकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी रुग्णांनी केली आहे। जिल्ह्याच्या विविध भागातून तसेच नजीकच्या जिल्ह्यातून देखील रुग्ण येथे तपासणी आणि उपचारासाठी येतात। त्यांना योग्य उपचार मिळणे आवश्यक आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन। आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 907501 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। संजय गांधी योजनेचे अनुदान लवकर देण्याची मागणी निराधारांनी केली आहे। गेल्या 4 ते 8 महिन्यांपासून संजय गांधी योजनेचे अनुदान लाभार्थ्यांना मिळाले नसल्याची ओरड असून शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी समोर येत आहे। गेल्या 4 ते 8 महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचे डीबीटीच्या माध्यमातून पैसे आलेले आहे, तर अनेक पात्र लाभार्थ्यांनी बँकेत खाती असून अनेक पात्र लाभार्थी अद्यापही सदर अनुदानापासून वंचित आहेत।
या योजनेअंतर्गत अनेकांना उदरनिर्वाह होतो. वृद्ध, विधवा, अपंग यांना संजय गांधी निराधार योजनेतील मिळणारे अनुदान हे औषधोपचार व उदरनिर्वाहासाठी उपयोगी ठरते. तहसीलदारांनी डीबीटीचे अर्ज एका छत्राखाली केले तरी अनेक पात्र लाभार्थी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. गेल्या 2 ते 4 महिन्यापासून अनुदान थांबलेले आहेत. हे अनुदान ठेवण्याची योग्य तरतूद करून विधवा, अपंग, श्रावणबाळ अर्थात वृद्धांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. रेशन कार्ड धारकांनी 30 एप्रिलपर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांचे धान्य वितरण बंद केले जाईल. ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती पूर्ण करून आपले धान्य वितरण सुरू ठेवावे, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. राज्यातील रेशन कार्डवरील प्रत्येक सदस्यांसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल असून उद्या मंगळवार शेवटचा दिवस आहे. केवायसी न केल्यास राशन कार्ड धारकांना धान्य वितरण बंद केले जाईल. त्यामुळे सर्व रेशन कार्ड धारकांनी आपल्या रेशन दुकानात आधार कार्ड घेऊन जाऊन 30 एप्रिलच्या अंतिम मुदतीपूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. जर रेशन कार्ड धारक किंवा कुटुंबातील सदस्य कामासाठी बाहेरगावी गेले असतील तर लाभार्थी सदस्य तेथेही केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना सूचित करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. केंद्र सरकारने पारित केलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी 30 एप्रिल रोजी शहरात शांततापूर्ण आंदोलन केले जाईल, अशी माहिती तहफुज-ए-औकाफ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध पूर्णपणे स्वच्छेने आणि शांततापूर्ण मार्गाने केला जाईल. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या निर्णयानुसार तहफुज-ए-औकाफ कमिटी अकोला यांच्या वतीने केंद्र सरकारने पारित केलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी बुधवार 30 एप्रिल रोजी शांततापूर्ण आंदोलन केले जाईल, अशी माहिती तहफुज-ए-औकाफ कमिटीचे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण मार्गाने केले जाईल. कोणावरही कोणतीही जबरदस्ती केली जाणार नाही. मुस्लिम समाजातील लोकांनी आपापल्या घरातील, दुकानांमधील, कारखान्यांमधील आणि कार्यालयामधील लाईट 15 मिनिटांसाठी बंद ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. हा विरोध केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक त्वरित मागे घेण्याच्या मागणीच्या समर्थनार्थ आयोजित केला जात आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा आस्थापनाला लाईट बंद करण्यास बाह्य केले जाणार नाही. केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आगामी शुक्रवारपासून सर्व मुस्लिम बांधव शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी आपल्या उजव्या हातावर काळी पट्टी बांधून शांततापूर्ण मार्गाने विरोध दर्शवतील, असाही निर्णय घेण्यात आला आहे. जैसा कि आप जानते हैं कि मरकजी हुकूमत ने वक्फ तरमीमी बिल 2025 पास किया है, जिसके खिलाफ ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड और मुल्क की तमाम बड़ी मिली तंजीमें, तमाम मकतब फ़िक्र, तमाम मसालिक के साथ मिलकर पूरे मुल्क के मुसलमान और दीगर मज़ाहिब के मानने वाले इंसाफ पसंद शहरी इस बिल के ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कर रहे हैं. एहतजाज और अपोज़ करने के मुख्तलिफ़ तरीक़ों और कड़ी में एक कड़ी ये भी है कि आने वाली 30 तारीख़ को बुध के रोज़ शाम में 9 बजे से लेकर 9:15 बजे तक हमको अपने घर, दुकान, मकान, ऑफिस, फैक्ट्री, मस्जिद, मदरसे की लाइटें बंद करना है. 15 मिनट तक मुकम्मल अंधेरा रखा जाएगा ताकि हम हुकूमत को अपनी नाराज़गी का इजहार कर सकें. लिहाजा आपसे गुजारिश है कि आने वाली 30 तारीख बरोज़ बुध रात पे 9 से 9:15 बजे तक अपने अपने घरों की लाइटें बंद करें. एक दूसरे को आपस में प्यार मोहब्बत से समझाएं. किसी दूसरे के घर की लाइट खुद बंद करने की कोशिश न करें. इसी तरह ये भी गुजारिश की जाती है कि यहाँ से लेकर बोर्ड की अगली हिदायत तक हर जुमा को जुमा की नमाज के लिए जाते वक्त अपने दाहिने बाजू पर सीधे हाथ पर काली पट्टी बांध कर जाएं और नमाज पढ़ने तक, मस्जिद से निकलने तक काली पट्टी को बांधे रखें. मस्जिद से निकलकर इसकी मुनासिब तस्वीरें लेकर सोशल मीडिया के तमाम प्लेटफॉर्म्स पर उसको आम करें.
बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुरणखेड चंडिका देवी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली। चोरट्यांनी देवालय लक्ष केंद्रित केल्याने भाविकात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे। विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुरणखेड तीर्थक्षेत्र चंडिका देवी मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली। मध्यरात्रीच्या सुमारास मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला। दरम्यान मंदिरातील 2 दानपेट्या मंदिरातून बाहेर उचलून बाजूला सभागृहात नेऊन पेटीतील रक्कम लंपास केली। ही घटना सकाळी भाविकांच्या लक्षात आली। सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी प्रभारी ठाणेदार श्रीधर गुट्टे, दुय्यम ठाणेदार मनोज उघडे, संदीप राऊत, सुशील इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान घटनेतील अज्ञात चोरटे सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले। घटनास्थळी श्वान पथक सह फिंगरप्रिंट पथक सह पोलीस घटनास्थळी दाखल झालेत, परंतु चोरट्यांचा सुगावा लागला नाही। गत काही दिवसांपासून घरफोड्या व चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे। आता मात्र थेट चोरट्यांनी देवाल लक्ष करून चोरी झाल्याने परिसरात चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे। दरम्यान 2 दानपेटीतील रक्कम किती चोरी लंपास केली हे मात्र समजू शकले नाही। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। औसा यानातील मलकापूर अर्बन देणार 50% पैसे। ग्राहकांकडून ठेवींचे सर्वच कागदपत्रे घेण्याचा हट्टहास कशासाठी? $11.5 लाखांचा गुटखा गेला तरी कुठे? अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालय गोदामात गुटखा नसल्याची माहिती। अरुंद रस्त्याचा फटका, आगीमुळे 2 दुकाने जळून खाक। व्यापाऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी, डोळ्यात अश्रू दाटले। घरोघरी अक्षय तृतीयेची सुरू आहे जय्यत तयारी। कुंभदानातून पितरांना तर्पण, पुण्यसंचयासाठी दान धर्माची परंपरा। मंदिरांना लक्ष करणाऱ्या चोरट्यांना अटक करा। दानपेटीवर डल्ला मारणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड।